नमस्कार. मी अरविंद आठले. कुटुंबवत्सल बाबूजी ही सिरियल आपली चालू आहे. बाबूजींचा 25 जुलैला वाढदिवस होता, त्या निमित्ताने ही आपण चालू केली आहे. आणि बाबूजींचं कौटुंबिक वातावरण कसं होतं, कुटुंबात ते किती प्रेमळ होते. सर्व कुटुंबाला अगदी सगळे भाऊ भावजया, पुतणे, नातवंड सगळ्यांना अगदी ते फार प्रेमळपणे वागवायचे. आणि हे सगळं वातावरण नॉर्मली बाहेर कोणाला कल्पना नाही आहे. ते घरी किती शिस्तप्रिय होते. त्यांच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत. त्यांच्या दोन्ही नाती बोलले आहेत तुमच्याशी, शेजारराव बोललेले आहेत, त्यांची सून बोललेली आहे. आता आज आपण भेटणार आहोत श्रीयुत विद्याधर फडके यांना. हा आहे त्यांचा पुतण्या. त्यांचे जे मोठे भाऊ होते वामनराव, हा त्यांचा मुलगा. आणि या बसल्यात ह्या ज्योती फडके, त्यांच्या सूनबाई. तर आज आपण यांच्याकडून त्यांचे कौटुंबिक काही अनुभव आपण ऐकणार आहोत. राजकीय आणि इतर सगळे आता तुम्हाला माहिती असल्यामुळे ते आम्ही कुठे रिपीट करणार नाही. सामाजिक संस्थांचं काम त्याचा आम्ही घेणार नाही. आम्हाला फक्त कुटुंबिक ते कसे होते, कुटुंबात कसे होते, ते आजोबाच कसे होते, ते सासरे कसे होते, ते काका कसे होते वगैरे, हा जो भाग आहे त्यांचा प्रेमळपणाचा जो भाग आहे तो आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि मी विद्याधरजींना विनंती करतो की त्यांनी बाबूजींची आठवणी, एक तर ते फडके मंडळी कोल्हापुरात कशी आली याचा थोडासा इतिहास हा बाहेर कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. त्यांचं घराणं काय होतं, कसं होतं, ते संगीत कसे शिकले, किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी यांना ज्या माहिती आहेत. आणि यांचा भरपूर सहवास आहे. त्यांचा पुण्याला चित्रकुटी बाबूजींची जी मोठी बिल्डिंग आहे तिथे राहत असत स्वतः. त्यामुळे बाबूजींचा अतिशय जवळचा निकटचा संबंध या दोघांचा आलेला आहे. काही किस्से आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण बोलायला सुरुवात करावी आणि बाबूजींविषयी आपली जी काही माहिती आहे ही द्यावी. आमचं फडके घराणं हे मला जे ज्ञात आहे त्याप्रमाणे 7 पिढ्यांचा इतिहास जो आहे तो आमचा फणशापासून सुरू झालेला आहे. कोकणात तराळे फाटा जो आहे तिथून सिंधुदुर्गाला रस्ता जो वळतो, हा. तिथे वाडा पडेल म्हणून जे गाव आहे तिथून आतमध्ये विमलेश्वराचं देऊळ प्रसिद्ध आहे. बर. अत्यंत पुरातन आहे. तिथे आपली ती फडके वाडी आहे फणशामध्ये. बर. आणि त्या फडकेवाडीमध्ये आमची 28 नांदी घरं होती. बर. आणि हे सर्व फडके आमचे सुशिक्षित होते. कोणी इंजिनियर्स, कोणी वैद्य वगैरे असं त्या काळातही सर्व शिकलेले लोक होते. तर त्या 28 नात्या घरातून पूर्वी कोकणातनं हळूहळू माणसं स्थलांतर करत होते बाहेर. तसे माझे पणजोबा वामन शास्त्री हे कोल्हापुरी आले. आणि मग पुढच्या 3 पिढ्यांचा इतिहास जो आहे तो आमचा कोल्हापूर पासून सुरू झाला. बर. तर ते आले तर कोल्हापूरला मंदिराच्या जवळच राहायला होते. त्यांचे इतर व्यवसायाबरोबरच त्याचा रक्तात तो एक गुण असतो की सामाजिक आपलं काहीतरी कार्य व्हायला पाहिजे. तसं त्यांचंही तिथे सुरुवातीला एक कार्य सुरू झालं. कोल्हापुरामध्ये बिनखांबी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. हो. त्या बिनखांबी गणेश मंदिरामध्ये ते वेदपाठ शाळा चालवायचे आणि ती शाळा मोफत होती. बर. तर हे असा जो इतिहास आहे. त्याच्यानंतर मग माझे आजोबा माझे आजोबा कोल्हापुरातले प्रसिद्ध वकील होते. त्यांना बर. तिथले टिळक असंही त्या टोपण म्हणा. नावाने ओळखत असत. आणि त्यांचे जे सख्खे भाऊ होते तिथे ते वैद्य होते. बर. आणि कोल्हापुरात ज्या वेळेला लाईट नव्हते त्यावेळेला आमच्या घरात बॅटरीनी वीज खेळवलेली होती. वा. आता हे सांगायची गंमत म्हणजे एक आमचं कुटुंब समृद्ध असं कुटुंब होतं कोल्हापुरातलं. हे का सांगतो याचं कारण पुढे येईल. नाही बर. तर म्हणतील की समृद्धीबद्दल का बोलतात, विषय वेगळे चालला की काय. तर तो तसा नाही. बर. तर हा इथपर्यंतचा इतिहास आहे. मग माझे काका आणि हे पुढे हा हा तिसरा पार्ट आला. तर बर. ही जी समृद्धी आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अचानक, जसं रावाचा रंगाचा राव होतो तशी आमच्या घराला दृष्ट लागली काय माहित नाही. आणि आमचं सगळंच गेलं.
इतकं की ही सगळी मुलं म्हणजे 5 भावंड आहे. माझे मोठे काका कोल्हापूरचे, माझे वडील 2 नंबर, नंतर लक्ष्मण काका सुधीर फडके म्हणजे त्यांचं नाव खरं श्रीराम काका आणि नारायण काका, ही 5 भावंड रस्त्यावर आलेली आहेत. आणि नुसतेच रस्त्यावर आले नाहीत तर त्यांचं छत्रछायाही गेली. म्हणजे आजोबा पण राहिले नाहीत या बर सगळ्या धक्क्यात. आणि त्यानंतर त्यांनी आयुष्यभर जे वागले किंवा आहेत, त्याचा त्यांच्या आयुष्यावरती कुठेही त्याचा वाईट परिणाम नाही झाला. म्हणजे रस्त्यावर बर येऊन ते कुठेही बिघडले नाही. त्यांनी त्यांचे संस्कार हे सगळ्या आयुष्यभर सगळ्या भावांनी जपले. बर हा त्यातला एक मोठा भाग आहे. बर बर. कारण एकदा रस्त्यावरती आला माणूस की बिघडायला वेळ लागत नाही. हो फुटपाथच्या माणसाकडनं काय व्यवस्था हे पाळणार. हो हो. फुटपाथ म्हणजे अक्षरशः सांगायचं तर त्यांचे मामा होते मिरजेला, त्यांनी त्यांना साथ केली नाही म्हणायला. पण ही 5 भावंड जेव्हा विखुरली आणि काही माझे वडील काका वगैरे जेव्हा मुंबईत नशीब काढायला काहीतरी करायला म्हणून आले, तेव्हा माझे वडील वगैरे हे ब्रॉडवेच्या फुटपाथवरती पेपर टाकून झोपलेले आहेत. अच्छा. आणि ब्रॉडवेच्या फुटपाथवर पेपर टाकून झोपलेल्या माणसाने पुढे आयुष्यात किती पुढे जावं हम्म. आणि त्याचं वर्तन कसं असावं हे विशेष आहे. की ह्या कंडिशनला गेलेला माणूस उत्थान करून परत तो त्याचं जे वागणूक आहे वगैरे हम्म. ही चांगली राहते, प्रेमळ वागणूक. हा हे अत्यंत त्यांच्या ह्याच्यातलं वत्सल हा जो शब्द आहे म्हणजे मला सांगायचं होते, ह्या सगळ्या फेऱ्यातनं हा. दुष्ट फेऱ्यातनं जाऊन सुद्धा ते प्रेमळच राहिले. बर. आणि त्यांच्या इतकीच त्यांना साथ देणारी पत्नी त्यांची म्हणजे माझी काकू, हा ही पण तितकीच त्यांना प्रेमळ हा. मिळाली सहचारिणी म्हणून. तर त्या दोघांनी सुद्धा आमच्या फडके कुटुंबावरती भरपूर प्रेम केलेलं आहे. त्यांच्या पूर्ण आयुष्यात मी जे पाहिलं तर कधीच ते चिडचिड केलेली आहे किंवा रागावलेले आहे, तणतण केलेली आहे, हे जे समाजात पाहायला मिळतं हे त्यांच्या ह्याच्यातनं कधीच आम्हाला दिसलं नाही. कुठलीही गोष्ट जर का सांगायची झाली तर ते शांतपणे सांगत आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांच्या कृतीतनच करत असत ते, बर. किंवा ते ऑटोमॅटिक आमच्याकडे येत असत की हे असं वागायला पाहिजे. आता जेव्हा माझं लग्न ठरलं पहिला साखरपुडा होता आणि माझं माझं सासर अंबरनाथचं आहे. तर माझी पत्नी तिथे होती आणि आम्ही तिथे चाललो होतो तर काका पण आले होते. तू सांग ना तो किस्सा झाला छोटासा. भाऊ मामा वगैरे घ्यायला गेले होते. हा तर सगळे लोक खालून प्लॅटफॉर्म जिना चढून कोणी जायचं नाही, हा हा. सगळे लाईन क्रॉस करून. त्यांनी बर पाहिलं म्हणजे जिना कुठे, समोरच जिना दाखवला त्यांना. एकदम भर 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 गेले. सगळे लोक पाहायला लागले कारण कोणीही जायचं नाही जिन्याने. आणि मग काका उतरून येत होते तोपर्यंत सगळे तिथे मंडळी जमा झाली. कोण ही व्यक्ती आलेली आहे जिन्यावरनं असं म्हणून. म्हणजे तिथेही त्यांनी हे दाखवून दिलं की कसं वागावं. हा. सोय आहे तर जिन्यानेच प्रवास करावा असं. त्यामुळे ती एक गोष्ट चांगली लक्षात राहिली. सांगायचा उद्देश म्हणजे ही कृती त्यांची कृती असायची, हा नुसतं सांगितलंय असं नाही. म्हणजे कायद्याने वागायला पाहिजे ह्याच्यामध्ये तर तुम्ही स्वतः पण वागलं पाहिजे. हो सगळेजण नाही वागत म्हणून मी तरी कशाला जाऊ जिन्यावर, हो हो हो. हा विचार नाही. खरं तर खालच्या खालनं पटकन सगळे लोक 100% लोक खालून जातात. मी काही काय अंबरनाथ मध्ये राहिलो हो आणि 2 नंबर 1 नंबर सगळे प्लॅटफॉर्मचे लोक सगळे, कारण त्याला अटॅच होतं. हा गेट जे होतं ते अटॅच होतं. हा. तर सांगायचं उद्देश त्यातला की स्वतः ते सगळे कायदे पाळत बर. त्यांचं सगळं म्हणजे परफेक्शनिस्ट म्हणतात तसं. मग ते भाषा असो, मग ते संगीत असो किंवा ते वागणं असो, त्याच्यामध्ये उत्तमपणा, चांगलेपणा
स्वच्छ कायदा हे सगळं पाहिजे. स्वच्छता हा एक त्यांचा वेगळा विषय होता. पण ते ह्या सगळ्या गोष्टी हो हो. करून घेताना त्यांनी कधी कुणाला फोर्स केला नाही, कधी कुणाला ओरडून सांगितलं नाही. आणि समजा एखादी चूक जास्तीत जर का झाली तरी ते कधी कुणासमोर कुणाला ओरडले नाही. हे पण एक फार महत्वाचं आहे. माणूस जेव्हा एखाद्या समाजात हळूहळू मोठा होत जातो ना, त्याला बरीच कारणं असतात. तर त्याचा स्वभाव हाही त्यातलं एक कारण असतो, किंवा हा दुसरं कारण सत्ता असते. पण सत्ता म्हणून जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा तो काही काळ तेवढ्या पुरता असतो, खुर्ची आहे तोपर्यंत. परंतु समाजात अशा पद्धतीने जेव्हा एखादं स्थान तयार होतं तेव्हा ते आदर्श व्यक्ती होते. तर माझे काका आदर्श होते सगळ्या बाबतीत. आणि त्यांचं सर्वांगीण होतं. हा संगीत हा एकच विषय नव्हता, देशाबद्दल प्रेम होतं. त्यामुळे अ, खूप जवळचे लोक होते त्यांचे त्यावेळेला, त्या संदर्भात हा हा स्वातंत्र्य सैनिक वगैरे सगळेच. हा आणि कुटुंबाबद्दल म्हणताना एक मोठं कुटुंब होतं त्यांचं असं मी म्हणेन. हे हा नुसते 5 भाऊ हेच कुटुंब नव्हे, त्यांचं कुटुंब खूप मोठं होतं. हा कारण त्यांच्यावरती जेव्हा हा प्रसंग आला आणि उभं राहताना, आणि त्यांचे हे सगळे लागे बांधे जे होते समाजामध्ये त्यावेळेला त्यांना झालेली मदत त्यांची वगैरे, आणि त्यासाठी ती कधी कुणाचे उपकार कधीच विसरले नाही. आणि पुढे त्यांचे ते संबंध प्रस्थापित झाले, ते भावंडांसारखे झाले. बरोबर. ह्याचा अनुभव मला बऱ्याचदा येत असे. अं, काका राहायचे शिवाजी पार्कला मुंबईत, आणि आम्ही चित्रकुटीमध्ये पुण्याला राहायचो. तर काही ना काही कामानी ही लोक येत असत काकांशी संदर्भातली. हा हा पण आमच्या घरी जेव्हा तिकडे म्हणजे चित्रकुटीमध्ये जेव्हा यायचे तेव्हा ते लोक सुद्धा माझ्या वडिलांना सगळे नाना म्हणायचे. हा तर माझ्या वडिलांशी आईशी त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा, तर मला असं वाटायचं देवी लहान असताना की हे किती काय आहे तुम्हाला, आणि काय आहे आणि काय, आणि किती आहेत आपले नातेवाईक. आणि इतकं म्हणजे इतके ते जवळचे संबंध. हा जेवायला कधी कोणी बाहेर नसायचा. हे आमच्या घरात आम्ही खरं इनमिन आम्ही अडीच माणसं, मी छोटा हा होतो हा आणि आई वडील. पण आमच्या घरात शिस्तानं कधी 10 माणसाच्या पेक्षा खालचं जेवण शिजलं नाही. अचानक कोणी येऊ शकायचं, हा असं म्हणजे राबता होता घरामध्ये. हा आणि हा सगळा राबता काकांच्यामुळे होता, हा. त्यांच्या संबंधामुळे, प्रेमळ संबंधामुळे. तर हे जे त्यांनी समाजाला प्रेम दिलं, आणि त्यांच्या जे बाकीच्या गोष्टी होत्या, स्वच्छता म्हणा किंवा टापटीप म्हणा, ह्या त्यांनी त्यांच्या कृतीतनं हे एक्सप्लेन केल्या आणि करायला लावल्या. हो हो तर मगाशी एक विषय तो अर्धा तुटला, तर चूक झाली तर ते चूक झाली तर सांगायचं. आता समजा माझ्याकडनं काही चूक झाली तर म्हणायचं, अरे विद्याधर थोड्या वेळाने जरा हॉलमध्ये ये बरं का. तर ती खोल्यांतर त्यांचा हे होतं, जागा होती शिवाजी हा पार्क. हा हा, दार लावून घे बरं जरा. दार लावायचं बस. आणि मग तो विषयाला अत्यंत सॉफ्ट शब्दामध्ये सुरुवात करायची. पण आपली चूक झालेली असायची त्यामुळे तो पण दरारा होता ना. आणि पण दरारा असला तरी पण नंतर लक्षात यायचं की आपली चूक फक्त उघड करतात आहेत, आपल्याला शिक्षा म्हणजे मारझोड होणार नाहीये. हे हा नंतर नंतर कळलं की हा प्रकार कधी झाला नाही. हा. आणि चार चौघात कधी चूक नाही दाखवणार ते. नाही नाही, ते तर चुकून नाही. पण नंतर पण त्यांच्या समोर जाताना अशा प्रकारची म्हणजे स्वच्छतेची चूक असेल, काही असेल, भाषेची चूक असेल, आरवाच्या फटक्यात बोललो गेलं असेल, हे नंतर त्यांच्या देखत तर कधी चुकून पण नाही व्हायचं. नंतर आमच्याकडनं कधी झाल्या नाही त्याच्या चुका. हा हे संस्कार त्यांच्याकडनं वडिलांच्याकडनं आमच्याकडे नकळत आलेले आहेत, बर बर. पिढ्या दर पिढ्या. हा हा आणि त्यांचं वैशिष्ट्य जास्त मला वाटतं की त्यांच्यावरती जो प्रसंग आला त्यातूनही ते सांभाळले हा आणि आमच्याकडे त्यांनी पुढे पाठवले ते. हो. बाकी भाऊ किंवा भावजय यांच्याशी कसे काय त्यांचे संबंध, किती क्लोज कसे होते? ते सांगतो काय मी, सगळे अतिशय प्रेमळ होते. आता काय झालं, हा प्रसंग आल्यानंतर स्वतःवरती अं, मोठे काका यांना लोहियाचं जे शुगर फॅक्टरी आहे
हा कोल्हापुरात. तिथे जॉब मिळून गेला आणि ते तिथंच सेट झाले. हा त्यामुळे त्यांची सुरुवातीला मदत सुरू झाली आणि हे नशीब काढायला म्हणून इकडे तिकडे सुरुवात केली यांनी. हा तर आजोबांनी काकांना संगीताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली होती हा आणि गुरूंनी त्यांना सांगितलं होते की हा नक्की नाव काढू शकेल, याचा आवाज खूप छान आहे. आणि ती त्यांची इच्छा होती. तर हम्म, त्यांची इच्छा जी होती त्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी मोठं व्हावं म्हणून, हा समाजात नाव कमवावं, गायक व्हावं. अशा याच्यामध्ये जेव्हा ते मुंबईत आले तर मुंबईमध्ये माझ्या वडिलांना प्रथम जॉब लागून गेला. बर त्यांना बॉम्बेचे जे 5 बंबखाने आहेत हा ते त्यांच्या अंडरमध्ये आले. ते तिथे त्यांना जॉब मिळाला. ते कॅप्टन होते तिथे. बर फोर्ट मधले 5 बंबखाने त्यांच्या हातात होते बर आणि त्यांना ब्रिटिशांचा काळ होता. त्यांना डॉकयार्डला बंगला मिळाला, छत्रमय छत्रछाया झाली. असं ते एकमेकाला जसं सेट होत गेले तशी मदत करत, मदतीहून हिंदू कॉलनीत आले सगळे ब्रिटिश सरकार गेल्यावरती. मग आम्ही हरिनिवासला गेलो. हम्म, काका शिवाजी पार्कला सेट झाले. असं एकमेकाला मदत करताना मदत करत करतच मोठे झाले. मी कशाला मदत करू, तो खटपट करेल ना, तो मोठा होईल, त्याला मी कशाला मोठा करू, मी न हा जो स्वभाव आहे समाजामध्ये, सगळ्यांचा नाही, बऱ्याच लोकांचा असा स्वभाव असतो की सेल्फिश, ते त्यांच्याकडे नव्हतं. एकमेकांना खूप मदत करत असत. मग ती आर्थिक असो किंवा आणखीन काही असो, प्रत्येक आणि आमच्या घरामध्ये नशिबात प्रत्येकाला भरभरून द्यायची सवय खूप होती. मदत अच्छा करताना कधीच कोणाला विचारच नाही करायचा उद्याचा, चल तुला काय झाला. कारण आणि मी असं विचारलं होतं एकदा की हे काय आहे तुमचं सगळ्यांचं. काका सुद्धा कोणी आलेल्या माणसाला कपडे दे, पैसे दे, तुम्ही काय, तुम्ही तर संसार उभे करून दिले वडिला. मग वडिलांना म्हणलं तू वाराची वेळ बघितली नाहीस विद्याधर. असं ते मला म्हणायचे. हे त्याची जाणीव होती त्यांना हा, आपल्या परिस्थितीची. की आम्ही मोठे कसे झालो, आम्हाला पण मदत मिळाली, माणसाला मदत केली पाहिजे, हे ह्याच्यात होते ते. आणि ह्याच्यामध्ये ते एकमेकाला बाहेरच्या नाही मदत करत असत. भावाभावाने केलं तर त्यात नवल काहीच वाटायचं कारण नाही. कित्येक संसार उभे करून दिलेत, काकांनी उभे करून दिलेत, दादांनी उभे, दादा म्हणजे माझे वडील. ते त्यांच्या रक्तात ते मुरलं होतं. प्रेमळपणा, मदत करणे, हे सगळे संस्कार सगळे त्यांच्या आयुष्यात असे मुरले गेलेले होते. हा हा माणूस गेल्यानंतर त्याचा मोठेपणा कळतो. हा. सुधीर आणि काका ते मोठे भाऊ हा हा म्हणून तर ते नाना म्हणून ओळखले जायचे. परंतु पुण्यामध्ये त्यांचं स्वतःच सुद्धा एक असं प्रत्येकाला मदत करणं, आणखीन हे करणं, ह्याच्यात एक हे होतं. बर त्या तो सांगायचा उद्देश की ते ज्या ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी त्यांना भेटायला गेलो. हा मी रात्री त्यांच्याशी बोललो आणि मी पहाटे पहिल्या गाडीने निघून गेलो मुंबईकडे आणि ते 9:30 वाजता कोलॅप्स झाले. बर. मला ते खरंच वाटलं नाही. मला वाटलं नेहमीप्रमाणे त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आला, हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मला निघून यायला सांगितलं होतं. म्हटलं कालच रात्री भेटलो, असं काय करता तुम्ही, असं म्हणता म्हणता मला जाई परत 5 वाजले. पण ते लोकांमध्ये जेव्हा कळलं ते साधारण 10-11 वाजल्यापासून लोक ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुडुंब गर्दी होती चित्रकुटीच्या खाली. हम्म. म्हणजे त्यांचा जनसंपर्क प्रत्येकाने आपापला वाढवलेला होता. बर. काकांचा तर प्रचंडच होता. काकांचं म्हणजे संगीत क्षेत्र, हा त्यानंतर RSSचं एक वेगळं फील्ड होतं त्यांचं. हम्म. स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचं जे त्यांनी ब्रिटिशांच्या वेळेला जे काय अंडरग्राऊंड कामं झाली हा आणि ह्या सगळ्यामध्ये तिला काकूची पण साथ होती. ते गोवा मुक्तीची ती सगळी गोष्ट, हो सगळी हो कहाणी सगळ्या लोकांना हो माहितीच आहे. हो हो लाईन मशीन ऍक्च्युअली त्याने हातात घेऊन हा बाहेर केलेला आहे. हो ते लढलेत काका आणि हो ती मशीन घेऊन काकू घेऊन गेलेली होती पुढे वाहिनीच्या ह्याच्यात. असं म्हणजे माझ्या काकूची ही साथ प्रत्येक गोष्टी. हो म्हणजे ब्राह्मण आम्ही अजून सुद्धा क्षात्र तेजही होतं. हो आणि माझे काका तसे दिसायला लहानखुरे होते, पण त्यांचे एक मित्र होते स्वातंत्र्य सैनिक, नाना, त्यांचंही नाव नाना. ते बर अंबरनाथला राहत असत. बर
तर त्यांच्या लक्षात आलं की मी सुधीर फडकेंचा पुतण्या आहे. मी त्यांच्याकडे काही कामासाठी गेलो. अरे ये म्हणे बस. म्हणे तू ते म्हणजे लक्ष्मण तुझे काकाच ना, राम फडके म्हणजे ते हे. म्हटलं हो हो हो. अरे म्हणे काय तुझे काका लोक, ते तुझा लक्ष्मण काका हे हे सगळे लोक भयंकर चिवट बरं का. मी असा अफाट. आणि आम्ही तालीम वगैरे करायचो. आणि माझ्या अंगावर असे यायचे ते ते सगळे दोघं जण तुझे काका चिवट आहेत भयंकर. म्हणजे ते एक त्यांचं हे वेगळं होतं. म्हणजे कुस्ती हा करत आला, हा सोडायचे ते पुढे मला. हो हो अशा अनेक गोष्टी सांगता येतील. म्हणजे इतकं लोकांचं प्रेम होतं आणि त्यांचंही सगळीकडनं असं सर्वांगीण हे होतं. हा. मग ते अरुणाचल प्रदेश किंवा इकडचा एक दीपक नावाचा मुलगा काकांकडे होता, हो. विश्व हिंदू ती परिषदेने हे पण एक केलं. गंमतच आहे. हा आता ते ह्याच अरुणाचल प्रदेश मधनं काही मुलं ही हिंदू महासभेने इकडे आणली होती. की चायना ते लोक काय करायचे, तिथं वॉर चालू झालेली होती. बुद्ध करायचं चायनामध्ये, तुम्ही चायनीज आहात म्हणून सांगायचं हे. तर तुम्ही चायनीज नाही, पण ते असं नुसतं सांगून कसं होईल. तर ते काही मुलं शिकाऊ दुसरीतले होते ती मुलं. हा आणि मग इथल्या चांगले समाजातल्या चांगल्या लोकांनी त्यांना अडॉप्ट केलं होतं. बर अडॉप्ट केलं म्हणजे त्यांची नावं तेवढ्यापुरतीच बदलली होती. कार्य असं होतं की त्यांना आपले संस्कार द्यायचे, आपला धर्म समजवायचा हा हा आणि त्यांना परत पाठवायचं. बर तर त्याचं नाव तिकडचं लेखी फुंचो, इकडे त्याचं नाव आम्ही रामानंद दीपक केलं होतं. अच्छा परंतु तो दीपक कधीही आम्हाला परका एक क्षण पण वाटला नाही. हा का त्याला आम्ही परके वाटलो नाही. आम्ही इतकं सख्या भावासारखं राहिलेलो आहोत. हा म्हणजे त्याच्यावरही काकांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे. हा अगदी आहे सगळं आमच्या डोळ्यासमोर हा. मला वाटतं झालेल्या गोष्टी आहेत. हे गुण श्रीधरजींनी पण घेतले आहेत. तुमचे त्यांचे संबंध अगदी प्रश्नच सख्या नाही. भावासारखे. हा प्रश्नच नाही. हा प्रश्नच नाही. आजही आम्ही एकमेकाला तितकेच धरून आहोत. वेळ प्रसंगी प्रत्येक भाऊ हो एकमेकांच्या पाठीशी आहे. हा मग ते फिजिकली वेळ आल्यावरती फिजिकल त्याला बॅकिंग द्यायचं असो, फायनान्शियल काय असेल प्रॉब्लेम क्रायसिस तर ते होणं. हे आजही आमची पुढची पिढी सुद्धा, आमच्या चुलत हा प्रकार कधी झालाच नाही. हा माझा भाऊ म्हणजे श्रीधरदादा सुद्धा ओळख करून देईल. तर हा माझा भाऊ बरं का लहान. अशी आधी ओळख करून देईल. मग भुवई वर गेली की हा कुठला भाऊ. तर मग ते सांगायचे नाना काका माझे नाहीत का पुण्याचे. कारण बहुतेकांना नाना काका सुद्धा माहित असायचे, आई माहित असायची. हा 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 त्यांचा मुलगा हा असं. पण सुरुवातीला नुसतंच भाऊ सांगायचं. कधी हा माझा चुलत भाऊ असं असं कधीच नाही. ओळखले कधीच नाही. हे हे वैशिष्ट्य आहे. बर म्हणजे आपलं चुलत हे हे कधी राहिलं ना. हा आम्ही भावंड हेच एक फिलिंग होतं आणि आजही ते फिलिंग आहे. वन आजच्या फॅमिली, पिढीचे वन फॅमिली सारखं झालं. ते सगळे येस. बाजूला बाजूला असले तरी एकच फॅमिली आहे. म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये माणसांची जी फिलिंग असतं ना, ते तसंच आज आहे. आम्ही फक्त देहाने लांब आहोत. हा कधीही काही घटना घडली तर आम्ही पुतणे कधी असोत, पुतण्या असोत, नातू असोत, नाती, यांच्या प्रश्नच नाही. लग्नाला याला त्याला ते आवर्जून हजर राहायचे प्रत्येक हो येस. कार्यक्रमाला. अगदी खरंय. हा हा. वा. आणि सांगितलं तसं ह्याच्यामध्ये माझ्या काकूचाही वाटा खूप मोठा आहे. घरची बाई सगळ्यांना बाईंड करून ठेवत असते. येस. येस. हो, नवऱ्याचा स्वभाव अगदी दालशूर करणं असेल आणि बाईने मागून लगाव धरायला करेल काय. हा पण ती पण माऊली तशीच तितकीच प्रेमळ आणि तितकंच प्रेमाने करणारी हो सगळ्यांचं. हो दीपक सुद्धा किती प्रेमाने करायची ती सख्या हो मुलासारखं हो सगळं. म्हणजे दीपकच कशाला, जे यायचे पाहुणे सगळ्यांशी हे हा. अतिशय प्रेमळ. म्हणजे आयत्या वेळी किती पाहुणे आले तरी अरे सरप्राईज छान बापरे. व्हायचे. खरं म्हणजे ते अगदी 3 हो खोल्यांच्या मग ते घरात राहत होतं. होते. हा म्हणजे मी मगाशी चित्रकुटीचं उदाहरण दिलं, पण अं, शिवाजी पार्कला सुद्धा घरामध्ये कधी 4च माणसाचा स्वयंपाक झाले तर माझ्या पाण्यात नाही. कधीच नाही. आणि मग बर
त्यावेळेला कोल्ड्रिंक्स वगैरे पण होती, पण तरी हा. सुद्धा काकांचं हे घरामध्ये मधुर मठ्ठा असं ताक करून ठेवणे फ्रीजमध्ये. मग झालेल्या माणसाला मग तुला काय पाहिजे, मग हात राखतो, मग तू मठ्ठा घेतोस का, मग दूध पितोस का, म्हणजे काहीतरी तर द्यायचंच, पण द्यायचंच. आणि मग हे सगळ्याची तयारी असायची, चार गोष्टी तयार ठेवायच्या. हा. अगदी तो एक म्हणजे हे. मला मला सुद्धा एक प्रसंग आठवतो की तुझ्या हा. वडिलांच्या बरोबर मी त्यांच्याकडे गेलो होतो एक दिवस राहायला. हा. एका रेल्वेच्या एका इंटरव्ह्यूला जायचं होतं मला. तर बर. तुझे वडील म्हणाले चला चला माझ्याबरोबर. आणि मी हा. त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो त्यांच्याकडे त्यावेळी. त्यामुळे ओळख असली पाहिजे असं काही आवश्यकता नव्हती. ते अगदी सगळ्यांना प्रेमाने छान पाहुणे म्हणून वागवायचे. ते रिलेशनच नाही राहायचं, नातेवाईकासारखंच होऊन जायचं ते. हो, हो. म्हणजे आणि आलेल्या माणसालाही कधी आमच्याकडे कोणाला ऑकवर्ड वाटलं नाही, हा. की बाबा मी असं आलोय कसं आहे. हो हो, हा. नाही नाही, व्यवस्थित जेवणार खाणार पिणार, अगदी भावंड असल्यासारखं इतकं सगळ्यांशी रिलेशन. हा. म्हणून मी म्हटलं की विषय तुम्ही घेतलाय तो छानच आहे, पण कुटुंब वत्सल म्हणजे त्यांचं कुटुंब खरंच खूप मोठं होतं. हे नुसतं ते म्हणजे चार पाच केवळ पाच भाव भावंड. बहिणींपुरतं कुटुंब मर्यादित नव्हतं, ते अजून समाजापुरतं असं मर्यादित मी होतं. म्हणेन. की पाच भाऊ एवढं कुटुंब नव्हतं त्यांचं हा. कुटुंब खूप मोठं होतं. आणि सगळ्यांशी त्यांचं नातं प्रेमळ होतं. हा. म्हणजे कसं काय काय जण म्हणतात ना, अजात शत्रू वगैरे, म्हणजे कोणाशी शत्रुत्व नाही वगैरे, तसं त्यांचं असं परक कोणी नव्हतं त्याच्या हा. बाबतीत वेळेस. जो आला तो त्यांचा झाला. हो. ते आपलं असं करून टाकायचं म्हणजे. वा. कसा आहे माणूस कसाही असतो. हा. हा. आता आणखीन एक तुम्हाला मी गंमत सांगतो. आता सध्या भाषेचं खूप चाललंय. हा. तर काकांनी स्टूडमेकर नवीन गाडी घेतली होती. हा. आणि पूर्वी मुंबई पुण्यावर आम्ही मुंबईवरनं पुण्याला चाललो होतो. तर खोपोलीला वडा खायला गाडी थांबवायची सगळ्यांनी. हा एक अधोरेखित नियम होता, कारण घाट चढायचा असायचा ना. तर गाडी लावली आणि आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. फेमस हॉटेल होतं. तिथं मराठी मुलगा होता आणि सुनील काकांनी मराठीमध्ये वड्याची ऑर्डर दिली. तर त्याने हिंदीमध्ये प्रश्न विचारला. त्याने शांतपणे प्रेमळ बोलवलं, त्याचं नाव विचारलं, बाळ तुझं नाव काय वगैरे. मग काय रे म्हणे, मी तुला मराठीतनं सांगितलं, तुला कळलं ना रे? हो म्हटलं, मला कळलं. मग तुम्हाला मराठीत सांगितलं असतं तर कळलं असतं ना. नाही म्हणे, हॉटेलमध्ये वेगवेगळे माणसं येतात. म्हटलं पण मी मराठीत बोलतो की नाही तुझ्याशी, म्हणजे तुला कळलं मी मराठी आहे. मग मराठी माणसाची मराठीत न बोलायला तुला लाज वाटत नाही का? त्यानं म्हणला तसं असं नाही लाज, मी तुझ्या मालकांना सांगतो म्हणे, जो हा. मराठीत बोलला त्याच्याशी मराठीत बोलणार. हा. म्हणजे आता ह्याच्यात सुद्धा गंमत बघा, त्यांचे शब्द कसे होते, फोर्स नव्हता. पण तुझ्याशी जो मराठीत बोलेल मराठी, त्याच्याशी तू मराठीत बोलायला तुला काय जातं. बरोबर. हा, ही सुरुवात होती. हा. म्हणजे मी लहान होतो, शिवसेना पण नवीन नवीन होती त्यावेळेला. हा. हा. 65-66 असेल आणि ही काहीतरी 70ची गोष्ट असेल. हा. तर म्हणजे त्यावेळेला भाषेतही एवढं नव्हतं की मराठीचं हे झालं पाहिजे, पण त्यांचे आग्रह त्यावेळेला पण होते. हा. आता आता त्याचं भीषणत्व वाढत चाललेलं आहे. हा. आणि खरंच आहे, ही गोष्ट भीषण झाली आहे. बरोबर. पण हे त्यावेळेला ठराविकच लोकांना हसण्यावरही जे कधी कधी नेलं जायचं वगैरे. हा. हा. परंतु हे त्यांना समाजाचं पुढचं भविष्य दिसत असेल. हा. हे जे आग्रह त्यांचे होते हा. ते चुकीचे नव्हते. हा. हसण्यासारखे जरी वाटले तरी हसण्यासारखे नव्हते. त्याचं गांभीर्य आज कळतं. हा. तुमच्या दारात झाडू आलाय तो कचरा दो म्हणतो, आणि म्हणतात तुला तिकडे स्वच्छता नाही करत दिसत, तो म्हणतो मुझे कुछ समझ में नहीं आता, हिंदी में बताओ. तुमच्या दारात येणारा झाडूवाला तुम्हाला हिंदीत बोलायला लावतोय. हा. इतके दिवस हे झालेले. हो. तर ह्याची जाणीव म्हणजे त्यांना कधी झाली होती आणि किती प्रेमाने. आणि त्यानंतर तो त्यांनी प्रॉमिस केलं, मी मराठीत बोलेल, मराठी बाईंनी जे बोलतील ते त्याची. म्हणजे हा. हे प्रेशर नव्हतं. हा. प्रेशर न करता एखाद्या माणसाकडनं प्रेमाने काम करून घ्यायचं, ही जी वृत्ती होती. आणि अतिशय पटकन करत असत ते, जादूगार असल्यासारखं.
त्यासाठी डागडपाशा नाही, काही नाही. आता प्रेमाने बोलून काम करून घ्यायचं. हो. चला, छान वाटलं, भरपूर गप्पा मारल्या आपण. आता मला असं वाटतं आपण निरोप घेऊया, बराच वेळ झालाय. हो, काय हे प्रेमाच्या गप्पा आहेत ह्या. किती आपण मारू तितक्या कमी ते आणि किस्से खूप निघतील. आपल्याशी बोलून बरं वाटलं आम्हाला पण. छान छान छान. बघूया. छान.